मी आपल्या लाईफ थेरपी सेंटरमधून बोलतेय। गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे काकी येत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना थेरपीने काय फरक पडलाय। नमस्ते काकी। नमस्ते। तुमचं नाव काय? उषा कदम। तुम्ही कुठून येता? पिंपळगाव। तुम्हाला याच्या आधी काय आजार होता? डायबिटीज, बीपी, दुखणं होतं, कमर खांदा वगैरे दुखत होतं। आता तुम्हाला थेरपीने कसं वाटतंय? थेरपीने खूपच छान वाटतंय। थेरपी घेतल्यानंतर 8 दिवस म्हणजे 5-6 दिवस तर आधी खूपच दुखतं, अतिप्रमाणात दुखतं, असं आपल्याला वाटतं की आपण थेरपी नको घ्यायला, आता एवढं दुखतंय, पण नाही, थेरपी सोडायची नाही, परत यायचं। ते घेतल्यानंतर आज मला 22 दिवसांनी इतका फरक पडला आहे, जे दुखण्यावर पण आता जसं की दुखणं गायबच होऊन गेलेलं आहे, खूप फरक पडला। आणि इथल्या दीदी किंवा सर ते इतके सहकार्य करतात की ते लेक्चर पण घेतात। घरचे आपले सख्खे असून एवढी आपली सेवा करू शकत नाही, एवढे ते आपली सेवा करतायत। खूप त्यांचा धन्यवाद आहे की त्यांच्यापासून आपल्याला जास्ती अजून उत्सुकता वाटते की आपण परत यायला पाहिजे इथं। 3 महिने 4 महिने रेग्युलर ही थेरपी घ्यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला फरक जाणवेल। तुम्ही 15 दिवस घेणार, महिनाभर घेणार किंवा मध्ये तुम्ही सुट्ट्या घेणार, तर तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही। तुम्ही इथं येणाऱ्या लोकांना काय सल्ला द्याल? मी त्यांना तोच सल्ला देणार आहे की इथं फ्री थेरपी भेटते, आजार पण सर्व पूर्ण बरे होतात, 100% बरे होते आहेत। तर तुम्ही नीती नियमनी हमेशा इथं थेरपी घ्यायला या, पण मध्ये सुट्ट्या पाडू नका। 3 महिन्याची ही थेरपी आहे, पण आता 3 महिन्यात तुम्ही जर 2 दिवस आले, 4 दिवस नाही आले, तर त्याच्यात तुम्हाला काही फरक पडणार नाही। रेग्युलर तुम्ही थेरपी घ्यायला या। थँक्यू।